सुंदर मनामध्ये भरली. कळलं ना? लते, ए लते, लते थांब. अभ्या जाय तू. लते काल चिडू राहिली तू माझ्यावर? हा मग मी जे सांगते तर तुला कळतच नाही. कळतंय ना. एक शब्द बोलू नको तू माझ्याशी. काही एक ऐकत नाही तू माझं. ऐकन लते, तुझी शपथ. मी मेले, माझ्या काळजाची धडधड थांबली. तुला काय फरक पडणार आहे? हो राजाला राणी भेटल, सुकलेलं कोड सुटल. रेशमी धाग्यांची कहाणी दोघांची, नशा प्रेमाची वेगळी. जेव्हा तुझ्या काळजाची धडधड थांबल ना लते, तेव्हा माझं विरुद्ध थांबल. सुंदरा मनामध्ये भरली. लयच फिल्मी बोलू राहिला तू. तुझी दडदड या काळजीनं थांबल की अरे बापरे आता माझे अकाउंट कोण सांभाळणार? बरोबर ना? नाही लते, तुझ्याशिवाय माझं काही नाही होणार आता. तू आहे तर मी आहे. अभ्या बोल ना आता. आता काही बोलणार नाही तू. सगळं कसं कॅज्युअली घेतो तू. सज्जनराव काय बोललेत का तुला? ते कायला बोलतील मला? मग मायावर कायला चिडू राहिली तू? त्यांचा राग मायावर काढते का तू? अभ्या मला ना तुझ्यासारखी सवय नाहीये याचा राग त्याच्यावर काढायची. ते एवढं प्रेमानं बोलून राहिलो होतो तर. मला प्रेमाची गरज नाहीये तुझ्या. मला शब्द पाय अभ्या तुझा. मला शब्द दे की तू पैसे नीट साठवशील, तुझे सगळे हप्ते वेळेत आणि रेग्युलरली भरशील. अरे अभ्या तू हप्ते चुकवले ना तर तुझ्या ओव्हरऑल क्रेडिटवर परिणाम होणार. काय कळतंय का मी काय म्हणते ते? हे पाय अभ्या, तुला ना मनी मॅनेजमेंट शिकावं लागेल. म्हणजे काय करू? म्हणजे पाटल्या घे, बांगड्या घे, कंबरपट्टा घे आणि राणीहार घे. एवढं घालणार आहे का तू? मी कायला घालू? मग कोण घालणार आहे? ज्यांना हौस असेल ते घालतील. हा पण कोण? मला कायला विचारतो? मनाला विचार तुझ्या. काय बोलू राहिली मला काही कळना. कळणार बी नाही. पण समजा ते तुझ्यासाठी घेतलं असेल. हे बाबा माझ्यासाठी काही घेऊ नका, कारण हप्ते थकवून आणलेलं सोनं मी अंगाला लावणार बी नाही. असं नको म्हणू. हे अभ्या तू प्रॅक्टिकली विचार कर ना. आता सांगते का नेमकं काय करू दे? ऐकणार आहे का तू? सगळं ऐकतो, तू बोल तर. परत चेष्टा? आई शपथ, आई शपथ ऐकतो. पटली खात्री? काय झालं? डोकं काय बडवून राहिले तुम्ही? काय टेन्शन आहे का? तब्येत बरी नाही का? नाही जरा डोकं बनवून राहिलं म्हणून. बाकी काय कसलं टेन्शन आहे? नाही ते ती शर्यत पुढे गेले म्हणून ताण घेतला का तुम्ही? हो ना, एवढी प्रिपरेशन केली आणि बाकी काहीच घडलं नाही म्हणून. दुसरीकडे मन रमवा, नवीन नवीन गोष्टी करा. एकच गोष्ट डोक्यात घेऊन नाही चालायचं दौलतराव. पाहत्या बघा बरं, घर संसार नोकरी ही काय अकॅडमी सगळं एकदम. हो आपण तुम्ही त्या आभ्याचं नाव नका बरं काढू. त्याला जित्ता काढणार आहे मी. आणि शर्यतीतून बाहेर पडणार आहे का? खडी फोडायला जाणार आहे? टच नाही करू शकत आपल्याला कुणी. माय डॅडी कोहली आमदार, नॉट अ जोक. म्हणून लोक तापलेत. तो रामचंद्र बघितला ना काय केलं त्यांनी? ते आपले हात दगडाखाली आहे. त्यामुळे असं वागू बोलू नका. अहो पण गावातल्या पोरीबाळींना लय त्रास देतो तो आभ्या. त्रास देतो म्हणजे काय करतो? हा म्हणजे लाईक लय बळजबरी करतो असं. म्हणजे ते एक्झॅक्ट नाही सांगता येणार, पण तुम्हाला माहिती का रडत होत्या बाया. अशा किती बाया आहे? एकच आहेत. कोण? मिस नाशिक.
म्हणजे ती गुंजाळाची पोरगी. त्यांना हालही त्रास देतो माहिती का. आणि काय आहे ना, मिस नाशिकची बहीण ह्यांच्या घरात नांदती ना आब्याच्या, त्यामुळं तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करून राहिल्या या. म्हणून मला लय राग येतो आब्याचा. ऐकून घ्या, त्या गुंजाळाच्या पोरी आगाऊ आहे आणि ती लहानी आहे ना, ती नटवी, ती तर माळ चालू आहे. त्यांच्याशी बोलायचं नाही, कळलं का. आणि या असल्या बाईला तर मी समोर असं उभं करणार नाही माझ्या. नाही असं नाही आबा, त्यांची काहीच चूक नाहीये. हा आब्या त्यांना एवढा त्रास देतो म्हणून. हे बघा दौलतराव, त्यांना जर त्रास होत असेल ना तर त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करतील. तुम्ही या भानगडीत पडू नका. आणि त्या गुंजाळांच्या पोरीशी बोलायचं नाही, छिच्चोर आहेत त्या. आणि त्या पोरीशी बोलणं म्हणजे आपलं आबरू जायचं लक्षण आहे, कळलं का. मान काय डोलावताय नुसती, तोंड उचकटून हो बोला ना. आबा हो. हो. आणि दौलतराव, आता हा शर्यतीचा विषय नाहीये. आम्ही तुमच्यावर एक नवीन जबाबदारी देतोय. कळलं ना. आता बँकेचे हप्ते सोडून दुसरा काही एक खर्च करू नको. जमेल तेवढे पैसे साठवत राह. कायम 2 महिन्याची प्रोव्हिजन पाय आपल्या अकाउंटला. आणि तसं बी अभ्या, तुझा रोजचा फक्त पेट्रोलचा तर खर्च असतो. थोडे थोडे पैसे साठवून ऍसेट तयार करायचे. म्हणजे जशी तुझी बाईक आहे, घर आहे, शेत आहे. घरन शेत आपणच आहे, माझं नाही. शेवटी ती ऍसेट आहे ना, वेळ प्रसंगी विकून नड भागवता येते. आता सोनं घ्यायचं म्हणलं की मंगळसूत्राऐवजी सोन्याचं वळ विकत घ्यायचं. म्हणजे कसं, वेळ प्रसंगी तेही विकता येतं. एवढ्या पगारात काय काय करणार आहे मी ते. काय खर्च आहे तुझा? हप्ता आणि पेट्रोल. बहुतेक आता तो बी नाही होणार. म्हणजे नाही, पळतच जाईन ना आता. अभ्या, एवढा पळत जर तू कामावर गेला तर मग घाम. काही नाही होणार. अभ्या, उगाच काय बी डोक्यात घेऊन बसू नको हा. तू बाईक लागल तुला. बाईक नाही, बायको लागल मला. कायला? हप्ते भरायला. पालथ्या घड्यावर पाणी, म्हणून ना मी तुला काही सांगत नाही अभ्या. अरे मस्करी केली ना ते. राहू दे, मला उशीर होतोय. बाय. कसली जबाबदारी? आता किती दिवस डेअरी करणार आहे? डेअरी धुणे कन्स्ट्रक्शन करा. म्हणजे डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट सुरू होतोय नवीन. कन्स्ट्रक्शनचं काम येऊ घातलंय. कोणाचं? ते नंतर सांगतो. आता फक्त एवढंच सांगतो की मॅन पॉवर वाढवा आणि कामाला लागा. या कन्स्ट्रक्शनची जबाबदारी आणि व्यवसाय आता तुम्हाला बघायचा आहे. जास्त बालिशपणा करू नका. काय कामाला लागा. अभ्या, काय रे? सर गेले कुठं? पुण्याला. कधी येणार? कायमचे गेले ते. कायमचे गेले? अरे मला आता कळलं ते. माझ्याशी काही बोलले बी नाही. मा नंबर बी ब्लॉक केलाय वाटतं. तू एकदा लावतो का त्यांना फोन? हां. का केलं असेल पण असं? कामगार नाही, फंड्स नाही, काय करणार ना ते पण. अरे हा पण हे बी दिवस जातील ना यार. काय ते खूप टेन्शन मध्ये होते रे. माझ्याशी काहीच नाही बोलले यार. कुणाशीच नाही बोलले ते. तू पुन्हा एकदा लावून पाय. नाही उचलं ते. पुन्हा एकदा लावून पाय. माझा नंबर पण ब्लॉक केला त्यांनी. त्यांना माहिती ना माझा फोन तू घेतो ते. सॉरी यार, हे
सॉरी काय त्यात अबे मी ऐकले की ही साईट तिने कुणाला तरी विकली आहे. कुणाला? माहित नाही. अरे पण आपल्या नोकऱ्यांचं काय मग? राम भरोसे. अबे आम्ही ठरवलंय उद्यापासून दुसरीकडे जॉईन होणार. तू पण दुसरी नोकरी शोध. आपण काय माहिती बरं गुंजाळांच्या पोरीविषयी? उगाच आपलं कुणाचं ऐकून काही बोलायचं. गावात सगळेच बोलते. मूर्ख आहेत गावातले. आग असल्याशिवाय धूर निघत नाही दौलत. ती आग आहे ना जळण्यातून येते. गावातले लोक सगळे जळकुकडे आणि मिस नाशिक सुंदर आहे. आणि फॅक्ट इज मिस नाशिक झाल्या. आलं लक्षात? त्या कोणाच्या हाताला नाही लागत. त्यामुळे मग बचपन सेच कोल्ह्याला द्राक्ष आंबट ना, मग ती नाशिकची का असना म्हणून या असल्या वावडे उठू राहिले लोक. माझ्या पुढे कोणी बोलाव बरं? थोबाड फोडून ठेवी का तुम्ही? दौलत तिच्यापासून दूर राहायचं आणि आबांनी जे सांगेले ना तेच करायचं गुपचूप. मी एकटा म्हणून कुडकुड भाऊ म्हणजे डेअरी मीच पाहिजे, शेतीकडे मीच पाहिजे, शर्यती मीच लढायची. आता मग नको लढू ना. नाही, शर्यत लढावी लागल. शर्यतीचा मुद्दा वेगळा आहे. आता शर्यत आता जिंकावीच लागला आम्हाला. मग कायला रडतो? आता हे कंस्ट्रक्शनचं पण आमच्या डोक्यावर टाकेले ना आबांनी. मी कोण सुपरमॅन आहे? कोण मी सगळी कामे एकत्र करायला? हे सगळं पाहिजे ना मग करावं बी लागल. आणि एवढंच आहे ना, आता आबांना जाऊन सांग ना की मीच नाशिक आहे ना देवी आहेत आणि त्यांची पूजा करण्यात मी लई बिझी असतो. जेव्हा तुमची ही अशी फालतूची कामं आहेत ना ती जमायची नाही मला. सांगशील का? हा नाही एक काम करा ना, पावसाळ्याच्यात ते खत आणि बियाणं सगळं जुगाड करून ठेवा ना. मळ्यात पाठवून द्या सगळं. हो अप्पा, हे सदाशिव काकांनी दिली. ते मागल्या खेपेला ज्वारी नव्हती का नेली त्यांनी 15 क्विंटल. त्यातले 15,000 दिले, ते 30,000 बाकी होते. ते आज दिले त्यांनी. हिशोब क्लिअर आहे त्यांचा आता. लई डिटेल हिशोब देऊ राहिले तुम्ही. आणि ते शेतरामाच्या पैशाचं काय झालं? नाही म्हणजे तगादा करू नका लगेच त्याला. पण नाही म्हटलं तरी आता बाजरी एकूण 6 महिने झाले ना त्याला. विचारा. बोल तुम्ही आप्पा त्याच्याशी. काय म्हणतो पा? कसं आहे, तुम्ही आता स्वतःहून पुढे येऊन शेती बघू राहिले, परिणाम दिसायला लागले ना. उत्पन्न वाढायला लागलं, पीक चांगलं यायला लागलं. एक काम करतो, आता आम्ही बसवतो बांधावर, शेती तुम्हीच सांभाळा. हा, सगळे पैसे आले नाही एकत्र का म्हणजे मग बापूचे थोडेफार पैसे देऊन टाकू. नाही का? नाही म्हटलं तरी दवाखान्यात थोडाफार खर्च व्हायलाच आहे ना त्याचा. तुमच्या भावाचा पगार तर त्याच्या त्या हप्त्यामध्ये जाणार आहे. आपल्यालाच काय देत करावं लागणार आहे. थोडे थोडे देऊन टाकू. हो विचारत नाही, पण आपल्याला थोडीफार लाज बाळगली पाहिजे ना. आप्पा काय श्रावण बाळानंतर तुम्हीच ना? कुठं गेलता तू? ते लतीचं फोटोशूट होतं ना, म्हणून साईट सोडून गेला तू? मी तुझ्यावर हे सगळं सोडून जातो म्हणून असं वागणार आहे का तू? बर मी काही बोलत नाही म्हणून त्याचा गैरफायदा घेतोय का तू? हप्त्यासाठी नोकरीचा लय मोठा आधार होता. आज बॉस कडून काही करून पैसे घ्यायचे आणि लतीला द्यायचे असं ठरवलं होतं मी. आता नोकरीच नाही राहिली माई, काय करू आता? कायम 2 महिन्याची प्रोव्हिजन पाय आपल्या अकाउंटला. आणि तसं बी अभ्या, तुझा रोजचा फक्त पेट्रोलचा तर खर्च असतो. थोडे थोडे पैसे साठवून ऍसेट तयार करायचे. म्हणजे जशी तुझी बाईक आहे, घर आहे, शेत आहे.
हा भिक्या किंवा मामाचं गॅरेज आहे ना. अरे भाई येडा बिडा आहे का तू? गरज आहे मला पैशाची विक्या. आता भरला ना हप्ता. दरवेळी असं नाही चालणार विक्या. आणि कामावर कशाने जाशील? कामच नाही तर मला पुढे जाणार आहे. अरे भाई पण मिळेल ना. हा मिळेल ना पण पैशाची नड आहे मला आता विक्या. हे पाय ॲसेट आहे माझं आणि नडीला कामाला येतं. अरे भाई ते आहे पण मग ते बाई आता पण नाही काही नाही. आणलं तिला माहिती का हे? आणि सांगायचंही नाही. हो अबे कोणाला काही बी सांगायची गरज नाही. बाईक बद्दल बी जॉब बद्दल बी. अरे भाई पण कधी ना कधी कळणारच आहे ना. कळेल तेव्हा कळेल ना. अरे तोपर्यंत मला दुसरा जॉब बी लागलेला असेल. अरे हा भाई जॉब लागल पण मग बाईकचं काय? ठरलंय विक्या. चल ए भाई जास्त विचार नाही करायचा. चल हे पाय विक्या बाईक परत येईल. बायकोच्या नजरेत जर किंमत पडली नाही एकदा परत नाही येणार. तुला वाटतं ना आमचं जुळावं? हा भाई वाटतं ना. अरे लती तर माझ्या बहिणीसारखी आहे. मला सांग असा नवरा ज्याला स्वतःचे हप्ते बी भरता येत नाहीत अशा पोराला दिशील का बहिणीला? चल बापू अभ्याला ना कळायचं सिरियसनेसच नाही. त्याला काही सांगितलं ना तर एक तर उडवून लावतो नाही तर चेष्टा करत बसतो. आता एवढी मोठी अकॅडमी सुरू करायची आहे तर मनी मॅनेजमेंट समजलं पाहिजे का नाही त्याला? पण नाही, आले पैसे लगे उधळले. चांगलं सांगत होते त्याला जरा पैशांचं नियोजन कर तर म्हणे तूच कर. अहो ते स्वतःची कामं त्याला जमली पाहिजे का नाही? अगं मग तू आहे ना, तू कर त्याच्या पैशाचं नियोजन. कायला? मी कायला करू? अगं तू बायको आहे त्याची. आजे खरं सांगू का, अभ्याना लय आळशी आहे. त्याला ना प्रत्येक गोष्टीसाठी पुश करावं लागतं. स्वतः काय बी करणार नाही तो. हा पण धडाडी आहे पोरामध्ये. एकदा शब्द दिला ना म्हणजे दिला, मग मागं नाही हटणार. आता त्या अकॅडमीचं पाना करून दाखवतो का नाही बघ. हाव पण बापू त्याला पैशाची किंमतच नाहीये. नाही 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 किंमत नाही असं नाही ते. अगं तो जमीनदाराचा पोरग आहे. आपल्यासारखी मध्यमवर्गीय पैसे जेवढे जपून वापरतात ना तसं ते नाही करणार. असं नाही ना चालत बापू, एवढी बेफिक्री. हे पाहिलं ते हाताची सगळी बोटं सारखी असतात का? नाही ना. आता थोडीशी बेफिक्री आहे पण कर्तृत्व बी तेवढंच आहे ना. आणि म्हणूनच तुम्ही दोघं एकमेकांसाठी बरोबर बनलेले. हा ना, तो रागीट तू शांत, तो उदळा तू काटकसरी, तो मैदानातला गडी तू हिशोबात रमती. असंच असतं बाई नवरा बायकोचं. वेगळं वेगळं असते पण तरी बी एकच असत्या. आता पाय गावासाठी अकॅडमी काढायची हे त्याला सुचलं, बाकी नाही कोणाला सुचलं. हे लय दुर्मिळ असतं पोरी. हा आणि ते बी नुसतं विचार नाही कृती करणारे लय कमी असतात. आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे, साथ दिली पाहिजे त्याला. तू साथ देते त्याला आणि तुझ्या इतकं कोणी त्याला समजून बी घेत नाही. देवानं तुमची गाठ अगदी बरोबर बांधली. तुम्ही अनुरूप आहात एकमेकांना. काय अनुरूप आहे बाबू?
आलाय पाय 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. मग आता 100 वर्ष जगलत पाहिजे ना अजय. गावातली पोरं पाठवायची ना ऑलिम्पिकला. मग पाहिलं ते काय चिडली का तू अजून? येडी आहे काय मी उगाच चिडायला? काढला लगी फणा. बाबू पाहिलं ना याचं थोडं काय बोललं ना की लगी काढते फणा. मी म्हणलं नाही बापू, याला सिरियसनेसच नाहीये. हाय सिरियस आहे ते. मनी मॅनेजमेंट ऍसेट कळलं ना सगळं. आता तू नुसतं पाय माझे ऍसेट वळ्याचं झाडात लावतो पाय. कशाची वळी? अजय तुझ्या नातीला वळी पाहिजे सोन्याची म्हणून भांडू राहिली मायाची. ते अजय तो काय बी बोलतो अभ्यात, लक्ष नको देऊ तू त्याच्याकडं. काय बी बोलतो? तू बोलली नाही वळी घे म्हणून? अरे बाबा ते मी स्वतःसाठी घे असं म्हणले. अडीनडीला कामी येतं की नाही? हा मग पटलं ना मला ते. बर हे तू भरलेल्या हप्त्याचे पैसे. पगार झाला का तुझा? हा. पण आता हप्ता भरला ना, राहू दे ते तुझ्याचकडं. मंगळसूत्र आणलं नाही यायचं मी. अभ्या घे ना मग हप्त्याचे आणि मंगळसूत्राचे दोन्ही घे. घे ते मंगळसूत्र आहे कुठं?